आपल्या बऱ्याचशा देवांना कुठली ना कुठली तरी एक वनस्पती प्रिय असते. पहा ना, आपण महादेवाला बेल वाहतो, पांडुरंगाला तुळस वाहतो आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला त्याच्या आवडीचं जास्वंदाचं लाल फूल वाहतो. या मागे काहीतरी लॉजिक असलं पाहिजे. म्हणजे देवांच्या निमित्ताने का होईना, पण आपण ही झाडं आपल्या परसबागेत लावावीत आणि त्यांचा आपल्या रोजच्या जीवनात उपयोग करावा, असं यामागचं शास्त्र असावं. कारण ह्या प्रत्येक झाडामध्ये काही ना काहीतरी औषधी गुणधर्म आहेत. जास्वंदीचं फूल सुद्धा असंच अतिशय उपयुक्त आहे आपल्या तब्येतीसाठी. ते कसं आणि त्याचा वापर आपल्या आहारात कसा करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. गणेशोत्सवात आणि वर्षभर इतर वेळेलाही आपण गणपती बाप्पासाठी लाल चुटूक जास्वंदीचं फूल शोधून आणतो आणि त्याला वाहतो. हे जास्वंदीचं फूल अतिशय औषधी आहे, कारण ते आपल्याला आपला रक्तदाब आटोक्यात ठेवायला मदत करतं. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे किंवा ब्लड प्रेशरच्या गोळ्या सुरू आहेत, अशांसाठी हे फूल विशेष उपयोगी ठरू शकतं, असं काही संशोधन अभ्यासातनं पुढे आलंय. त्याचबरोबर या जास्वंदीच्या फुलामध्ये विविध अँटीऑक्सिडंट्स आहेत. अँटीऑक्सिडंट्स म्हणजे आपल्या शरीरात तयार होणारे विविध दूषित घटक किंवा टॉक्झिन्स त्यांना नामोहरम करणारे घटक. तर असं हे उपयुक्त फूल आपल्याला ह्याचा आहारात समावेश करता येतो. बऱ्याच जणांना याची माहितीच नसते. फूल म्हणजे फक्त देवाला वाहण्यासाठीच इतकीच आपल्याला माहिती असते. तर चला आपण बघतोय आज की हे फूल, त्यातले हे उपयुक्त घटक मिळवायचे कसे. यासाठी सोपा उपाय म्हणजे या फुलाचा काढा करणं किंवा चहा करणं. आपण सकाळी सगळेच उठल्या उठल्या चहा पितो, पण आम्ही आहार तज्ज्ञ नेहमीच सांगत असतो की उठल्या उठल्या चहा घेणं हे काही चांगलं नाही. त्यापेक्षा उठल्या उठल्या काही गरम प्यायची इच्छा होत असेल तर असे वेगवेगळ्या प्रकारचे काढे घेणं, ज्यामध्ये अनेक उपयुक्त औषधी वनस्पती किंवा काही मसाल्याच्या पदार्थांचा वापर करता येतो. त्यापैकीच एक म्हणजे हा जास्वंदीचा काढा. जास्वंदीची झाडं अगदी घराघरात असतात आणि त्याला फुलंही अगदी वर्षभर येतात. त्यामुळे तुम्ही हा काढा बनवण्यासाठी जास्वंदीची ताजी फुलं वापरूच शकता. पण जर ती मिळाली नाहीत तर जेव्हा ही फुलं जास्ती असतील तेव्हा ती वाळवून, सावलीत वाळवून ठेवू शकता आणि हवाबंद डब्यामध्ये, अगदी वाटलं तर फ्रीजमध्येही ठेवू शकता, जेणेकरून ती उत्तम राहतात बऱ्याच काळासाठी. जास्वंदीची वाळवलेली फुलं हल्ली बाजारात सुद्धा उपलब्ध आहेत किंवा ऑनलाईन सुद्धा मिळतात आणि त्याचा काढा हा हल्ली बरेच जण पितात. जास्वंदीचा काढा करायची पद्धत अगदीच सोपी आहे. यासाठी आपल्याला ताजी किंवा वाळवलेली जास्वंदीची फुलं घ्यायची आणि त्याच्या पाकळ्या बाजूला काढून घ्यायच्या. त्याचा मधला भाग किंवा तुरा जो असतो आणि देठाचा भाग जो असतो तो काढून टाकायचा आहे. आता ह्या पाकळ्या हा आपल्या काढ्यातला मेन इन्ग्रेडियंट आहे. पण त्याबरोबरच काढ्याला चव येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्पायसेस किंवा मसाले घालू शकतो. मग त्यामध्ये आपण दालचिनी वापरू शकतो किंवा कधी लवंगा वापरू शकतो, कधी काळे मिरे वापरू शकतो किंवा तुमच्या आवडीचे कुठले इतर स्पायसेस तुम्ही वापरू शकता, तमालपत्र वापरू शकता. त्याचबरोबर या काढ्यामध्ये आलं घातलं तर हा काढा अजून छान लागतो. आणि आपल्याला अजून लागणार आहे ते म्हणजे अर्ध लिंबू. तर हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करायचे, पण ते टप्प्याटप्प्याने. कसे ते मी तुम्हाला सांगते. पहिल्यांदा एका भांड्यामध्ये 1 कपभर पाणी घ्यायचंय. हे प्रमाण मी तुम्हाला 1 कप काढ्यासाठी सांगते. हे 1 कप पाणी पहिल्यांदा गॅसवरती ठेवायचंय आणि गॅस सुरू करायचंय. पाण्याला उकळी यायला लागली की मग ह्याच्यामध्ये दालचिनी, आलं किसून घालायचंय आणि जास्वंदीच्या पाकळ्या आपण ज्या वेगळ्या काढून ठेवल्या होत्या त्या घालायच्या आणि अर्ध्या 1 मिनिटामध्ये उकळी आली की गॅस बंद करायचा. खूप वेळ तुम्ही उकळत ठेवलं हे पाणी तर त्याला कडवट चव येते. त्यामुळे उकळत्या पाण्यात हे घालून 1 मिनिटामध्ये फार तर फार गॅस बंद करायचा आणि एखादं मिनिट झाकून ठेवायचं. तुमच्या लक्षात येईल या काढ्याला किंवा या पाण्याला आता जांभळट काळपट असा रंग आलाय. बघा, मी तुम्हाला दाखवते माझ्या हातामध्ये. असा हा काढा दिसतो जेव्हा आपण गॅस बंद करतो आणि तो गाळून घेतो.
आता या स्टेजला ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं लिंबू पिळायचंय. आणि लिंबू पिळल्यावर तुमच्या लक्षात येईल त्या काढ्याचा रंग अचानक बदलला आणि बघा कसा लाल चुटूक काढा तयार झाला. असा हा लाल जास्वंदीचा काढा आपल्याला प्यायचा आहे. हा काढा चवीला पण खूप छान लागतो आणि मी म्हणलं तसं अतिशय पौष्टिक असतो. तर तुम्ही जर का सकाळचा तुमचा चहा या काढ्याने रिप्लेस केलात तर तुमची सकाळ अगदी छान जाईल आणि तुमच्या आरोग्यासाठी एक उत्तम पाऊल तुम्ही उचललं असं म्हणता येईल. या काढ्यामध्ये चवीसाठी मध पण घालता येईल. ज्यांना मधुमेह नाही आणि थोडीशी गोड चव आवडते त्यांनी साखर गुळाच्या ऐवजी या काढ्यात थोडासा एक अर्धा चमचा मध घातला तर याला अजून छान फ्लेवर आणि चव येते. मधुमेही असाल तर या काढ्यामध्ये थोडासा ज्येष्ठ मध सुद्धा घालता येईल आणि थोडीशी गोड चव आणता येईल. पण गोड चव नसली तरी हा काढा अतिशय छान लागतो आणि मला हा फार आवडतो. चला आता आपल्याला बघायचंय हा काढा कोणी घेऊ नये किंवा कोणी टाळावा. खरं तर सगळ्याच प्रौढ व्यक्तींना हा काढा चालू शकतो. अगदी लहान मुलांना सुद्धा गंमत म्हणून ही लिंबाची जादू करून दाखवा आणि त्यांनाही कधीतरी प्यायला दिलात तर काही हरकत नाही. पण नेहमी किंवा रोजच्या वापरासाठी लहान मुलं आणि घरात जर गरोदर किंवा स्तनदा माता असतील तर त्यांच्यासाठी हा काढा टाळावा. इतर सर्वांना हा काढा रोज एखादा कप जरूर चालू शकतो. तुमची काही औषधं सुरू असतील, विशेषतः ब्लड प्रेशरची औषधं सुरू असतील तर हा काढा तुम्ही घेताना तुमचं ब्लड प्रेशर नियमितपणे चेक करा. तुम्ही जर हा काढा नियमित घेतलात, तुमचं वजन आटोक्यात ठेवलं आणि आहारातलं मीठ कमी केलं तर तुमची रक्तदाबाची गोळी कमी सुद्धा होऊ शकते. पण यासाठी रक्तदाब नियमित तपासून त्याच्या नोंदी ठेवून डॉक्टरांना दाखवणं आणि त्यांच्या सल्ल्यानेच औषधं कमी करणं किंवा बदलणं हे अपेक्षित आहे. तर चला तुम्ही जरूर हा काढा करून बघा घरी आणि मला सांगा तो कसा झाला. करायला अगदी सोपा आहे, दिसायला मस्त आहे आणि प्यायला एकदम चविष्ट आहे. तुमचे फोटोज सुद्धा तुम्ही मला आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती किंवा आमच्या व्हॉट्सॲप नंबरवरती आणि यूट्यूब कम्युनिटीवरती शेअर करू शकता. तुमच्या कमेंट्सची, फोटोजची मी वाट बघते. चला आपण असंच पुन्हा भेटणार आहोत एका नवीन काढ्यासह. तो काढा असणार आहे निळा काढा किंवा जांभळा काढा आणि तो कसा करायचा हे बघणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवरती. धन्यवाद.